नर्मदा मैया साक्षात दर्शन देते महाराज. अनेक प्रकाराने दर्शन होतं नर्मदा मैयेचं. नर्मदा मैयेचं वाहन सांगितलंय बाबा, वाहन मगर. नर्मदा मैयेचं वाहन काय? मगर आहे. पण मगर 3 प्रकारची आहे, काळी, भोरी आणि हिरवी रंगाची. पण भोरी रंगाची जी मगर आहे हे नर्मदा मैयेचं वाहन आहे. ज्याला नर्मदा मैयेच्या पात्रामध्ये मगर दिसली त्याने काय समजावं, आपल्याला नर्मदा मैयेचं दर्शन झालं. पण काही काही बहादर असे अपुऱ्या बुद्धीचे राहतात महाराज, काय सांगावा. नर्मदा मैयेच्या पात्रात मगर दिसणं म्हणजे काय विशेष आहे का? तो तर जलचर प्राणी आहे, पण तो तुला दिसला नाही ना. म्हणजे नर्मदा मैयेत मगरीचं दर्शन झालं तरी नर्मदा मैयेचं दर्शन. जसं आपल्या गोदावरी मैयेचं स्नान महत्वाचं सांगितलंय, तसं नर्मदा मैयेचं फक्त दर्शनच महत्वाचं सांगितलंय. अशी प्रदक्षिणा करत असताना आपल्या मुखात सतत नामचिंतन पाहिजे. मग तुम्ही गंगा म्हणा, हरी म्हणा, नर्मदा म्हणा, नर्मदे म्हणा, नर्मदेश्वर म्हणा, रामकृष्ण हरी म्हणा, किंवा हरी म्हणा तुम्ही, गोविंद म्हणा तुम्ही, गोपाल म्हणा तुम्ही, नारायणा. राम म्हणा तुम्ही, राम म्हणा, राजा राम म्हणा, आत्मा राम म्हणा. हरी म्हणा तुम्ही, गोविंद म्हणा तुम्ही, गोपाल म्हणा तुम्ही, नारायणा. तसं या वाचेने गंगा गंगा जरी म्हटलं तरी आपल्या जीवनातील सर्व दोष निघून जातात. हे नामदेव महाराज अभंगाच्या वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा. सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा. दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी. बाबा जय हो. भंगा सकळ दोष जाती भंगा, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी. वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा. वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा भंगा. यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा बरं, एकदा जोरात वाजवा, कंजूशी करू नका. काय महाराज, आज माझं भाग्य आहे, मी तुम्हाला अगोदरच सांगून गेलो, नाही तर हे गायक वादक भेटतच नाही सध्या. खूप परेशानी आहे बाबा सध्या. आपण म्हणतो नाशिक जिल्ह्यात दगड उचकला का बाबा आहे, पण महाराज गायक वादकांची पार शोकांतिक आहे. कठीण परिस्थिती हे गायक वादक. दादा एकदा कार्यक्रमाला गेलो आणि कीर्तनाला गेल्यानंतर तिथं एक पेटीवाला नव्हता, मृदंगवाला नव्हता, गाणारे नव्हते, कोणीच नव्हतं, फक्त ऐकणारे होते. गेलो त्यांना म्हणलं चला कीर्तन चालू करून द्या, मी एवढ्या लांबून आलो, कीर्तन करणं गरजेचं आहे.
तो म्हणे महाराज तुम्हाला तर तोडून दिलं होतं, तुम्ही टाळकरी आणायचे, गायक आणायचा, वादक आणायचा, आणि सध्या आता तेच चालू आहे महाराज. लोक आमच्यासारख्याला तोडूनच देतात, फक्त एखाद्या दिवशी तोडून टाकू नये म्हणजे एवढं बरं झालं. त्या सातारा भागात गेलो होतो कार्यक्रमाला. म्हटलं चला कीर्तन चालू करा, उशीर झाला. तो म्हणे महाराज आमच्याकडे गायक वादक नाही. तो म्हटलं एखादा वादक तरी लागेल कीर्तनाला, एखादा पेटी वाजवणारा असेल तर सांगा. तो म्हणे 2 जण आहेत, एक वाजवतो आणि एक गातो, पण ते सध्या त्या अवस्थेत नसतील म्हणे, त्यांची व्यवस्था फार वाईट आहे, त्यांची अवस्था खूप कठीण आहे. म्हटलं मी जातो त्यांना बोलवायला. मी गेलो मृदंगाचार्याला, म्हटलं चला 1 तास कीर्तन करू. तिथं गेल्यानंतर तो मृदंगाचार्य तो त्या अवस्थेत पडलेला होता. त्यांनी थोडं अल्कोहोल घेतलं होतं, सॅनिटायझर, आणि त्याला म्हटलं बाबा चल 1 तासभर कीर्तन करू. नाही तुला त्या लोकांनी काय दिलं तर मी देईल, पण तू चाल. त्याला घेऊन आलो, पेटीवाल्याकडे गेलो, पेटीवाल्याला आणायला गेलो होतो. त्याला म्हटलं बाबा चला 1 तासभर कीर्तन करू, मला एक गायक वादक असला तरी भरपूर होईल. अहो त्या पेटीवाल्याने मला सांगितलं महाराज मी येतो, काय मी येतो, पण त्या पखवाजाचं तोंड पाहणार. म्हटलं यांचं काही झालं असेल, आता सध्या आचारसंहिता चालू आहे. त्याला घेऊन आलो, माझं कीर्तन चालू झालं, सुंदर चिंतन चालू होतं. आणि चिंतन चालू असताना पेटीवाल्याला मधीच काय लहर आली अण्णा मामा. त्याने काय स्वर काढले काय माहिती, सारे ग म प ध नि सा. म्हटलं आता हा एखादा राग बीग म्हणल. सारे ग म प ध नि सा, माझे पैसे देतो का रे. मी म्हटलं पहिल्यांदाच या गावात आलो आणि मी याचे पैसे घेतले नाही, काही नाही. त्याचं पुन्हा चालू झालं, सारे ग म प ध नि सा, माझे पैसे देतो का रे. तो पखवाजा इतका हुशार होता, त्याने इकडं वाजवायला सुरुवात केली. दिन त दिन, धा धा तीन, देईल तर देईल, नाही नाही देईल. दोघायचं चालू झालं, सारे ग म प ध नि सा, माझे पैसे देतो का रे. हा म्हणायचा दिन त दिन, धा धा तीन, देईल तर देईल, नाही नाही देईल. तिथं ऐकणारं खंजेरीवाला येईल होतं, खंजेरी. त्याला काय लहर आली महाराज, ते उठलं, ते म्हणू लागलं आता डुबले का डुबले का डुबले. असे गायक वादक भेटतात कधी कधी. ही तर फार सुंदर व्यवस्था केली शिवम महाराजांनी. आता काय सांगावा. एकाला तर म्हणलं बाबा चारुकिशी रागाचे स्वर दे. पेटीवाल्याला काय म्हटलं, चारुकिशी रागाचे स्वर दे. त्यानं पेटी घेतली आणि माझ्याजवळ आला आदिनाथ महाराज. भाऊ तुला जेवढे स्वर काढायचे तेवढे काढून घे आणि पेटी मला परत दे. मी तर एकाला विचारलं, म्हणलं बाबा तुम्ही कोणत्या पट्टीत गातात. स्वर काय असतो, पट्टीत. तुम्ही कोणत्या पट्टीत गातात. तो नी बाबा पट्टीत बिट्टीत नाही, त्या पट्टीतल्या फटीत गातो. असे गायक वादक भेटतात. सुंदर व्यवस्था आहे. विठाला विठाला हो. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. कारण की या मुखाने गंगा गंगा म्हटलं पाहिजे. प्रदक्षिणा करत असताना म्हणा, नित्यनेम करत असताना म्हणा, तुम्ही कोणतंही काम करत असताना मुखाने गंगा गंगा म्हणा, तरी आपल्या शरीरातील जीवनातील सर्व दोष नाहीसे होतात. पण काय म्हटल्याने, गंगा म्हटल्याने. आपल्या या देहात आल्यानंतर भगवंताची प्राप्ती करता येते. माईबापांनो, प्रत्येक शरीरातील जीवाला, अवयवाला महत्त्व दिलेलं आहे. प्रत्येक अवयवाला. हे डोकं कशासाठी दिलं माहिती आहे का.
नको तिथं चालवण्यासाठी. असं आहे का? हे हात कशासाठी दिलेत? बांधावरून भांडणं करण्यासाठी. हे पाय कशासाठी दिलेत? पाचच्या पुढं दारूच्या अड्ड्यावर जाण्यासाठी, तीर्थयात्रा करण्यासाठी. हे हात कशासाठी दिलेत? कीर्तनात भजनात बसल्यानंतर टाळी वाजवण्यासाठी. हे डोकं कशासाठी दिलं? त्याच्या चरणावरती नतमस्तक होण्यासाठी. हे डोळे कशासाठी दिलेत? सकाळी उठल्यानंतर भगवंताला त्याची चतुर्भुज मूर्ती आपल्या डोळ्यामध्ये साठवण्यासाठी. मुख्य विषय, हे तोंड कशासाठी दिलं? घेई घेई माझे वाचे, घेई घेई माझे वाचे, जय हो. घेई घेई माझे वाचे, घेई घेई माझे वाचे. गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे, घेई घेई माझे वाचे, घेई घेई माझे वाचे, माझे वाचे. घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. हे मुख त्याच्या भजनासाठी दिलंय का? हे मुख महिला मंडळ हिचं कुटाळकर तिचं कुटाळकर याच्यासाठी दिलंय का? हे आखवो जो शाम का दर्शन किया करे, जो शीश वो प्रभु चरण में वंदन किया करे. बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में, बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में. मुख वो ये जो हरि नाम का सुमिरन किया करे. हीरे मोती से शोभा नहीं है हाथ की, जो हाथ हो प्रभु चरण में वंदन किया करे. मरकर भी अमर नाम है उस जीव का जग में, हरि प्रेम में बलिदान जो जीवन किया करे. प्रत्येक अवयवाला महत्त्व दिले आणि याच देहात आल्यानंतर भगवंताची प्राप्ती करता येते. याच देई गाडे देवाचे भजन, याच देई गाडे देवाचे भजन, याच देई गडे देवाचे भजन, याच देई गडे देवाचे भजन. आणि कहे ज्ञान नाही कोठे, 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 आणि कहे ज्ञान नाही कोठे. याच देई गाडे देवाचे भजन, याच देई गाडे देवाचे भजन, याच देई